भाई लोक आमचा होता RSPचा कॅम्प. आता सगळे मित्रमंडळ सोबत असल्यावरती काय धमाल होणार आहे ती तुम्ही आता विचारच करा. सगळे मित्रमंडळ आरामात असं मस्तपैकी बसलो होतो आणि एकदम फुल भाईगिरी एकदम चालू होती. इथं आमचेच कॅम्प नाही तर खूप सारे कॅम्प लागले होते ज्यांच्या सोबत आम्हाला कम्प्लीट करायचं होतं. करतय रे बघा मित्रांनो. काय दोन मिनिट रे दगडून पकड ना भाई, तुझा आहे ना. माझा आहे का? थँक्यू. मोठे चक्रा पण काढे. ए काय प्यारे बऱ्याच जणीने ब्लॉग बघितला पाहिजे ना. बघितलंच पाहिजे. आज बघणारच आहेत सगळे. परेड मारून आले सगळे कॅम्प मध्ये बसलेत. काय सगळे बरेत ना? नाही कोण नाही तो ऋत्विकला काय झालं? हे आमचे सगळे मित्रांनो गँग मेंबर आहेत सगळे. आम्ही सगळे मित्र. मला एक काम लावलंय. आता आमच्या ट्रूपचं नाव आहे टाकू आता मस्तपैकी. आपला ट्रूप तर एकदम कडकच दिसत होता पण बाजूचा ट्रूप मात्र एकदम पाकिस्तानी ट्रूपच वाटत होता. आता एवढं सगळं झाल्यावरती पोराच्या टोप्या पण हारल्या. त्याच्यातच अजून एक वेगळंच टेन्शन. कोणाची टोपी कोणाला गेली काहीच कळलं नाही. आणि मित्रांनो इकडं मस्तपैकी कोकम प्यायला बसलो तर हा बघा फुकटचं खायला कधी विसरत नाही अशी हालत. भरा रे टेंट मध्ये अशी गरमी होते खतरनाक. आम्ही माहितीये का टेंटला अर्ध फाडलंय पोरांनी आमच्या बाजूच्या टेंटनी. आम्ही तशी तर ऍडजस्ट झालोय भाई. मी बाहेर आलोय आता. कसं सापासारखा बाहेर आलाय. डेंजरस गरमी आहे बापरे. अरे इथे रे भाई. एवढ्या गरमीमध्ये उकडून मस्तपैकी आता लागली होती भूक. मग मस्तपैकी मित्रांनो पोहे वगैरे दिले कॅम्पवाल्याने. आता पोहे वगैरे खाल्ले. चला तर आजच्या ब्लॉगला एंड करूया.